नमस्कार, आपलं सर्वांचं उपेक्षित नायक या न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण आलो आहो अमरावतीवरून 10 किलोमीटर भानखेडा बुजुर्ग एक खेडा आहे आणि त्यासमोर खेड नावाचं गाव आहे. त्या रोडने येतेगाव महाराज म्हणून एक मंदिर आहे. त्या ठिकाणी आपण इथे भेट देण्यासाठी आलेलो आहे. तर त्या ठिकाणी जे काही मंडळी भेटले आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया की या ठिकाणी कशा प्रकारे आणि कशा निमित्त कार्यक्रम असतो बा. तर हो, आपलं नाव? देवेंद्र दामोदर वानखडे. तर मला सांगा की आता इथे कशा प्रकारचा कार्यक्रम असतो आणि कधी असतो? इथं 29 नोव्हेंबरला कार्यक्रम असतो आणि इथले आजूबाजूचे कुतखेड, पारडी, भानखेड, मोगरा, अमरापूर असे बरेच गावचे ग्रामीण खेड्यातले सर्व लोक इथे येतात आणि सगळ्यांचं एक श्रद्धास्थान आहे. त्याच्यामुळे दरवर्षी इथं चांगला कार्यक्रम होतो आणि 1000 ते 2000 लोकसंख्येचा म्हणजे इथं जमतात सगळं. आणि यांना थोडं यात्रेचं पण स्वरूप येतात आणि जेवणाचा कार्यक्रम असते, सर्वांना महाप्रसादाचा कार्यक्रम असते. अच्छा. आणि समजा या ठिकाणी जे काही जेवणाचा वगैरे कार्यक्रम असतो तर काही विशिष्ट मंडळ वगैरे आहे की लोकवर्गणी? नाही, असं काही विशिष्ट मंडळ नाही आहे. हे फक्त सर्व लोकवर्गणीतून कार्यक्रम करतात आणि सगळ्यांना महाप्रसादाचा लाभ होतो. अच्छा. या ठिकाणी आपण या आजूबाजूच्या खेड्यात राहता की कुठे राहता? नाही, इथून माझं गाव भानखेडा खुर्द म्हणून आहे. इथून जवळपास 3 ते 4 किलोमीटर इथं अंतर आहे. पण आजूबाजूचे पूर्ण खेडे येतात, पण आम्ही पण दरवर्षी येतो इथं. आपला उपेक्षित नायक आपण येताईगाव महाराज या ठिकाणी आलेलो आहे मंदिरात. तर या ठिकाणी संवाद साधूया. मॅडम, आपलं नाव? आपण कोणत्या गावातून आल्या? अच्छा. आणि या ठिकाणी यात्रा कधी असते समजा? वर्षातून एकदा असते. ठीक आहे. आपलं नाव? आपलं गाव? आपलं शिक्षण काय झालं? मला एक सांगा की या ठिकाणी जी यात्रा वगैरे भरते तर काय काय मिळते?